नमस्कार मित्रांनो, तुम्ही रोज दूध संकलन करता, पण अजूनही वहीत लिहिता का? कधी फॅट चुकते, कधी वजन चुकते आणि नंतर शेतकरी म्हणतो, माझे दूध जास्त होते, हिशोबात गोंधळ आणि वेळ वाया. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोबाईल डेअरी ॲपमधील कलेक्शन फीचर पूर्ण डिटेलमध्ये दाखवणार आहे. कलेक्शन फीचर म्हणजे मोबाईल डेअरीचा सर्वोत्तम महत्त्वाचा भाग. यामध्ये तुम्ही सकाळ-संध्याकाळ दूध संकलन करू शकता. फॅट एस-एन-एफ प्रमाणे रेट आपोआप लागतो. प्रिंट स्लिप काढू शकता, फार्मरला SMS जातात आणि सगळा हिशोब तुमचा मोबाईल डेअरीमध्ये क्लाउड बेसवरती सेव्ह होतो. सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की दूध संकलन कसे करायचे, दूध संकलन ॲडजस्टमेंट कशी करायची व दुधाचा दर जर तुम्ही अपडेट केला असेल तर मागील तारखेला तो दर कसा अपडेट करायचा व तुमचा दुधाचा प्रकार कसा निवडायचा, संकलन प्रकार कसे सेट करायचे किंवा संकलनची प्रिंट कशी काढायची आणि जर तुम्हाला संकलनमध्ये संकलन करताना मागील संकलन दर्शवायला पाहिजे तर ते कसे सेट करायचे व संकलनची प्रिंटची सेटिंग कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर पाहूया संकलन कसे करायचे. तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर संकलनावरती क्लिक करायचं आहे. इथे प्लसच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. वरती तुम्ही तारीखसुद्धा निवडू शकता जर मागील तुम्हाला संकलन करायचे आणि सकाळ किंवा संध्याकाळसुद्धा निवडू शकता आणि खाली कोड टाकायचा आहे. इथे तुम्ही कोड निवडूसुद्धा शकता इथे आणि इथे दुधाचा प्रकार निवडायचा आहे, गाय किंवा म्हैस आणि इथे खाली लिटर, लिटर टाकल्यानंतर फॅट टाकायचं आहे. फॅटनंतर एस-एन-एफ टाकल्यानंतर इथे खाली सेव्ह करा हा ऑप्शन दिला आहे तुम्हाला. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर हे अशा प्रकारे तुम्हाला एक मेसेजमध्ये तुमच्या अशा प्रकारे फॉर्मॅट तयार होऊन येईल. तो तुम्ही फॉर्मॅट मेसेजमध्ये सेंड करू शकता तुमच्या ग्राहकांना. तर आता आपण बघूया की संकलन ॲडजस्टमेंट कशी करायची. तर एक स्टेप मागे यायचं आहे. वरती 3 डॉटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे. 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर इथे संकलन ॲडजस्टमेंट हे ऑप्शन दिले आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मास्टर वाईज तारखा दिसतील. त्या तारखेला कोणत्या तारखेला तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही इथे निवडू शकता. तर मला 1 ते 10 पाहिजे तर 1 ते 10 निवडले मी आणि इथे खाली कोड म्हणजे तुम्हाला ग्राहकचा कोड निवडायचा आहे इथे. तुम्ही इथे ग्राहक कोड निवडल्यानंतर इथे संकलन शोधा यावरती क्लिक करायचं आहे. तर त्यांचे तुम्हाला इथे जे काही मास्टरचे संकलन असतील ते तुम्हाला इथे दिसून जातील. तर यामध्ये तुम्हाला जे काही बदल करायचे आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे फॅट चेंज करायचं तर फॅटवरती क्लिक करून तो फॅट चेंज करून घ्यायचा आहे आणि खाली तुम्हाला इथे सेव्ह करा हा ऑप्शन दिला आहे. त्याच्यावरती सेव्ह करावरती क्लिक करायचं आहे. एक नोटिफिकेशन येईल आपण संकलन बदल करण्यासाठी सुनिश्चित आहात तर होय करायचं आहे. होय केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता जे काही आपण बदल केलेला आहे तो इथे दर्शवत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही संकलन ॲडजस्टमेंट यामध्ये करू शकता. तर आता आपण पुढे बघूया की प्रिंट कशी काढायची. तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. इथे प्रिंट करा यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला अशा प्रकारे प्रिंटसाठी ऑप्शन दिला जाईल. त्यामध्ये तुम्ही प्रिंटर निवडून प्रिंट काढू शकता इथून आणि एक स्टेप मागे आल्यानंतर तुम्हाला हे अशा प्रकारे दिसेल. त्यामध्ये तुम्ही PDF सेव्ह, WhatsApp शेअर आणि प्रिंटसुद्धा तुम्ही इथे काढू शकता. तर आता आपण पुढे बघूया की संकलन दर अपडेट कसा करायचा. तर इथे 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे संकलन दर बदल हे सुद्धा इथे पाहू शकता. तर संकलन दर बदल कसा करायचा ते आता आपण पाहूया. तर आपल्याला आता ॲप्लिकेशनच्या मेन पेजवरती यायचं आहे. तिथे मेन पेजवरती आल्यानंतर दरपत्रक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. दरपत्रकवरती क्लिक केल्यानंतर इथे बदल करावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला ॲडजस्टमेंट हे ऑप्शन दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला वाढवायचं आहे की कमी करायचं आहे ते तुम्ही इथे करू शकता. मला कमी करायचं तर मी ₹1 कमी करणार आहे आणि ठीक आहे करणार आहे आणि याला ठीक आहे केल्यानंतर सेव्ह करा यावरती क्लिक करून दरपत्रक सेव्ह झाल्यानंतर आपल्याला इथे संकलन दर बदल कसा करायचा ते बघूया. संकलनमध्ये यायचं आहे. तिथे तारखेवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला कोणत्या तारखेचं चेंज करायचं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली ठीक आहे करायचं आहे. ठीक आहे केल्यानंतर वरती 3 डॉटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर संकलन दर बदल हा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे एक नोटिफिकेशन येईल तुम्हाला. वर्तमान दर कार्डसह सर्व संकलन दर अवैध करण्यासाठी आपण सुनिश्चित आहात. तर होय म्हणायचे आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता आपला जो दर आहे तो बदललेला आहे.
तर अशा प्रकारे तुम्ही तारीख चेंज करून सर्व तारखेचे इथे संकलन दर बदल अशा प्रकारे करू शकता. तर आता आपण पुढे बघूया, की संकलन सेटिंग कशी करायची. तर 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर इथे खाली तुम्हाला संकलन सेटिंग हा ऑप्शन दिला आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तिथे तुम्ही डायरेक्ट संकलन सेटिंगमध्ये याल. त्यामध्ये संकलन प्रकार हा ऑप्शन दिसेल. त्याच्यामध्ये तुम्ही फॅट प्लस एस-एन-एफ आहे. जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही चेंज करायचे असेल, तर ते तुम्ही तिथे क्लिक करून फक्त फॅट, फक्त सी-एल-आर डिग्री, फॅट प्लस एस-एन-एफ आणि फॅट सी-एल-आर डिग्री, फॅट प्लस सी-एल-आर डिग्री प्लस ऑटो एस-एन-एफ हे पण सिलेक्ट करू शकता किंवा केवळ लिटर हे सुद्धा तुम्ही इथे सिलेक्ट करून ते सेव्ह करू शकता. तर आता आपला जो दुधाचा प्रकार आहे तो फॅट प्लस एस-एन-एफ आहे. तर आपण तो सिलेक्ट ठेवून इथे खाली सेव्ह करा यावरती क्लिक करणार आणि ते सेव्ह करून घेणार. तर अशा प्रकारे तुम्ही यामध्ये संकलनचे जे काही तुमचा प्रकार आहे तो इथे सिलेक्ट करून सेव्ह करू शकता. आता आपण बघूया दूध प्रकार कसा निवडायचा. तर एक स्टेप मागे आल्यानंतर दूध प्रकार हा ऑप्शन वरती दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गाय, म्हैस दिसत आहे. तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला जे काही पर्याय पाहिजे गाय किंवा म्हैस, तर त्या पर्यायाला सिलेक्ट करून इथे सेव्ह करावरती क्लिक करू शकता. तर तुम्हाला एकच पाहिजे तर एक सुद्धा तिथे निवडू शकता. तर मला दोन्ही पाहिजे तर दोन्ही निवडून मी सेव्ह करावरती क्लिक करणार. तर अशा प्रकारे तुम्ही दूध प्रकार निवडू शकता. तर आता आपण बघूया मागील संकलन दर्शवा हा ऑप्शन कसा सुरू करायचा. तर इथे खाली तुम्ही बघू शकता मागील संकलन दर्शवा हा ऑप्शन तुम्हाला इथे दिसत आहे. तो आता सध्या बंद आहे. तर तो सुरू कसा करायचा? तर त्या बंदवरती क्लिक करायचं आहे आपल्याला आता इथे. बंदवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे ऑप्शन्स दिसतील. त्यामध्ये तुम्ही कालच्या दोन्ही शिफ्ट, अंतिम वर्तमान शिफ्ट, शेवटच्या दोन्ही शिफ्टची सरासरी, अंतिम 4 शिफ्टची सरासरी, अंतिम 2 वर्तमान शिफ्टची सरासरी किंवा बंद यामधील कोणताही ऑप्शन निवडून ते सुरू करू शकता. तर आता आपल्याला कालच्या किंवा अंतिम वर्तमान शिफ्टचा हे ऑप्शन पाहिजे असेल, तर आपण इथे ते निवडून इथे खाली सेव्ह करावरती क्लिक करायचं आहे. इथे आपण या संकलन केंद्र माहितीसाठी बदल करण्यासाठी सुनिश्चित आहात, तर होय म्हणायचं आहे. आणि आता आपण पाहूया की ते कशाप्रकारे संकलनमध्ये दर्शवतं. तर आपल्याला आता ॲप्लिकेशनच्या मेन पेजवरती यायचं आहे. मेन पेजवरती आल्यानंतर संकलनवरती क्लिक करायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. इथे ज्या काही कस्टमरचं तुम्हाला बघायचं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. कोड टाकायचा आहे आणि इथे खाली तुम्ही पाहू शकता 9 तारीखचं आपल्याला इथे संकलन जे काही आहे त्यांचं ते इथे दर्शवत आहे. तर हे तुम्ही जर तुमची मिल्क एनालायझर जर बंद असेल तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून ती डायरेक्ट फॅट आणि एस-एन-एफ तिथे मागील सुद्धा घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही मागचे संकलनची शिफ्टची जी काही सरासरी किंवा संकलन असेल ते तुम्ही इथे अशा प्रकारे दर्शवू शकता ते सुरू करून. आता आपण पुढे बघूया, की संकलन शिफ्ट कशाप्रकारे आपण लावू शकतो. तर आपल्याला संकलन सेटिंगमध्ये यायचं आहे. तिथे संकलन शिफ्ट सकाळ प्लस संध्याकाळ आहे आपली. जर तुमची काही एका टायमाची असेल, सकाळची असेल किंवा संध्याकाळची असेल, ते सुद्धा तुम्ही इथे निवडू शकता. सकाळ किंवा संध्याकाळ किंवा दोन्ही असेल तर दोन्ही निवडू शकता किंवा ऑटो ठेवायचं असेल तर तुम्ही ते ऑटोसुद्धा ठेवू शकता. ऑटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल. दुपारी 1 वाजल्यानंतर संकलन शिफ्ट आपोआप संध्याकाळ होईल. मग खाली आपल्याला सेव्ह करा या ऑप्शनवरती क्लिक करून ते सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आता पुढे आपण बघूया, की सकाळची शिफ्टची वेळ म्हणजे जर तुमच्याकडे काही कामगार असेल, त्यांना तुम्ही हे ॲप्लिकेशन सुरू करून दिले असेल, त्यांना त्याच वेळेत जर तुम्हाला संकलन करण्यासाठी वेळ लावायचा असेल, तर तुम्ही तो वेळ इथून लावू शकता. जर तुम्हाला पाहायचं असेल, की कशाप्रकारे आपण आपल्या युजर्सला शिफ्ट वेळ लावू शकतो, तर त्याच्या व्हिडिओचा आपण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. तर आता आपण बघूया संकलन प्रिंट सेटिंग कशाप्रकारे करायची. तर संकलन प्रिंट सेटिंगच्या समोर फॉर्मॅट 1 वरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला प्रिंट भाषा, जे काही तुम्हाला भाषा निवडायची असेल, ती तुम्ही इथून निवडू शकता. तर आता सध्या मला मराठी पाहिजे तर मी मराठी निवडत आहे. इथे पावती प्रिंट यामध्ये तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते तुम्ही इथे ऑप्शन निवडू शकता. तुम्हाला तुमच्या पावतीमध्ये केंद्र लोगो लावायचा असेल तर तेही तुम्ही इथून लावू शकता. खाली तुम्हाला इथे केंद्र लोगोचा ऑप्शन दिला आहे. ते सुरू केल्यानंतर इथे तुमचा जो काही केंद्र लोगो आहे तो इथे खाली दिसून जाईल तुमच्या पावतीमध्ये आणि भाषेत संख्या म्हणजे जर तुम्हाला मराठी भाषामध्येच जर संख्या पाहिजे असेल तर तुम्ही भाषा संख्या निवडू शकता.
नोटमध्ये तुम्ही जे काही तुम्हाला टाकायचे ते तुम्ही इथे टाकू शकता आणि ठीक आहे करू शकता. तर तुम्हाला इथे ती नोट दिसून जाईल. तर इथे तुम्ही फॉर्मॅटसुद्धा निवडू शकता. इथे केंद्र लोगो तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे दिसून येईल तुमचा. तर इथे फॉर्मॅट टू सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आपला केंद्र लोगो जो आहे तो इथे दिसत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्मॅटसुद्धा तुमचे चेंज करू शकता यामध्ये. फॉर्मॅट चेंज केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ते पावतीची जी फॉर्मॅट आहे ती चेंज होत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्मॅटसुद्धा चेंज करू शकता आणि सेव्ह करावरती क्लिक केल्यानंतर ते सेव्ह होऊन जाईल. तर आता आपण बघूया, की बिलामध्ये जर आपला काही एव्हरेज चुकीचा झाला असेल किंवा कशाप्रकारे आपल्या बिलामध्ये त्याचे एव्हरेज वगैरे सर्व काही दिसतं. तर ॲप्लिकेशनच्या मेन पेजवरती यायचं आहे आता आपल्याला. मेन पेजवरती आल्यानंतर इथे बिल हे ऑप्शन दिलं आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. बिलामध्ये नवीन बिल बनवा यावरती क्लिक करायचं आहे. इथे कोणता पण एक कस्टमर निवडायचा आहे. जे काही संकलन आहेत ते तुम्हाला इथे दर्शवत आहेत. तर यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता आपले जे काही ॲव्हरेज वगैरे आहे ते सर्व काही आपल्याला इथे दिसत आहे. जर तुमचा ॲव्हरेज 8.5 आहे आणि जर त्याच्या खाली कोणत्यातरी संकलनमध्ये आपलं ॲव्हरेज खूपच कमी आलं असेल, तर त्याला तिथे लाल कलरमध्ये तुम्हाला दिसून जाईल आणि जर ॲव्हरेजपेक्षा जास्त असेल, तर तो हिरव्या कलरमध्ये तुम्हाला इथे दिसून जाईल. तर तुम्हाला वाटत असेल, की हा जो आपण संकलन केलेला आहे, तो चुकीचा आहे, तर आपण तो बदलूसुद्धा शकतो. वरती इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, बदल करा. त्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. बदल करावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला त्याचा संकलन ॲडजस्टमेंट दिसून जाईल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही चुकीचं वाटते, त्यावरती क्लिक करून तो तुम्ही इथे चेंज करू शकता आणि सेव्ह करावरती क्लिक केल्यानंतर होय म्हणायचं आहे, तर ते सेव्ह होऊन जाईल. तर इथे खाली पाहू शकता आपल्याला जे लाल कलरमध्ये एस-एन-एफ दाखवत होतं, ते आता इथे दर्शवत नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा बिल सेव्हसुद्धा करू शकता. सेव्हवरती क्लिक करायचं आहे आणि इथे खाली होय म्हणायचं आहे. तर हे बिल तुमचं सेव्ह झालेलं आहे. तर त्याप्रकारे तुम्ही बिलामध्ये काही चूक झाली असेल, तर ती सुद्धा तुम्ही बिल सेव्ह करायच्या आधी चेंजेस करू शकता. तर मित्रांनो, हे होते मोबाईल डेअरीचे कलेक्शन फीचर पूर्ण डिटेलमध्ये. जर तुम्हाला दूध व्यवसाय स्पीड आणि ट्रान्सपरन्सी हवी असेल, तर मोबाईल डेअरी ॲप नक्की वापरा. आपल्या मोबाईल डेअरी ॲपची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.